दादा असं म्हणाले की तुम्ही सगळेच्या सगळेच ए बी फॉर्म मागितले, पक्ष काय तुझ्या काकाचा आहे का? आणि जेव्हा आम्हाला वाटलं की काहीतरी वेगळा ह्यांचा प्लॅन आहे आणि एक षडयंत्र त्या ठिकाणी रचलं जातं आहे, तेव्हा आम्ही वेगळं होण्याचं मार्ग स्वीकारला. ते जरी म्हणत असले पक्ष कुणाचा काय, ते का मी काय माझ्या काकाचा समजत नाही पक्ष, तो त्यांच्याच काकांचा पक्ष आहे आणि तो त्यांना राहू द्यावा त्यांनी. भाजपात प्रवेश करण्याआधीच्या ज्या काही घडामोडी होत्या, नेमकं काय घडलं होतं त्या काही दिवसात? नाही, भाजप प्रवेश असा काही ठरलेला नव्हता आधीपासून, पण पक्षांतर्गत जे वाद आहेत आणि त्यातून ज्या वाटाघाटीचं एक सत्र सुरू झालं, त्यात आम्हाला असं वाटलं की आम्हाला कुठंतरी विश्वासात घेतलं जात नाही. जे आता तुम्ही पाहताय, आताचे उमेदवार जे दिलेले आहेत ते एका विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी, कोणाची तरी सासू आहे म्हणून त्यांना द्या उमेदवारी, मग त्यांना कागदावर दिलेले शब्दही वाचता येत नसतील. आदरणीय पप्पूजी कागदे साहेबांना उमेदवारी द्यायचं ह्यांनी झुलवलं 2-3 महिने, पण फक्त जात आणि धर्म बघून जर उमेदवारी देत असतील तर हा खरं तर जे अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षण आहे त्याच्यावर पण अन्याय आहे आणि हास्यास्पद आहे. विजयसिंह पंडित आणि तुमच्यात इथं संघर्ष होता. तुम्ही ह्या दादांपर्यंत कधी बोललं होतात की ते त्यांचं बीडमध्ये हस्तक्षेप आहे, ते गेवराईचे आमदार असतानाही बीडमध्ये हस्तक्षेप करतायत? इथले जे काही बगलबच्चे असतील त्यांना हाताला धरून हे काहीतरी कुरघोड्या करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पप्पू कागदे यांनी आज जी काही भूमिका जाहीर केली की मी तुतारीला पाठिंबा देतोय, की त्यांच्यावर ही वेळ ओढावून नेण्याचं काम अजितदादा पक्षाचे त्यांनी केलं आहे. तुम्ही म्हणाला होता पार्सल आम्ही परत पाठवू, तर त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलंय की यांचा बंदोबस्त कसं करायचा हे मला माहिती आहे. तो वेळाने काळ ठरवेल. हा गेट आणि हा दरवाजा हा 24 तास उघडा असतो. जयदत्त अण्णांनी तुम्हाला विधानसभेत पाठिंबा दिला होता, त्यावेळी तुम्हाला तो खूप मोठा आधार वाटला होता. त्यांना हे आज सकाळपासून अनेक लोकांना भेटलेत आणि आत्ताच पेडबेड भागात एक मोठी सभा, त्या ठिकाणी 5 प्रभागाचे उमेदवार होते आणि पेडबेड भागातले सर्व प्रमुख त्या ठिकाणी उपस्थित होते आणि तिथून मेसेज हा शहरात जाईल आणि भक्कम पाठिंबा हा अण्णांचा आमच्यासोबत राहील. क्षीरसागर पंडितांच्या गेवराईत गेले असा तो फोटो होता, असा आशयाची त्याच्यावर चर्चा झाली काल. हे बघा, टिट फॉर टॅट त्याला म्हणतात, त्या पद्धतीने आम्ही चाललो आहोत. story.comच्या या नव्या व्हिडिओ तुमचं स्वागत. गावचावडीमध्ये कोकण पश्चिम महाराष्ट्रानंतर मी आता बीडमध्ये पोहोचलो आहे. बीड हा अर्थातच राजकारणाचा हॉट विषय असतो आणि बीडमध्ये माझ्यासोबत आत्ता योगेश क्षीरसागर आहेत, भाजपचे नेते जे आधी राष्ट्रवादीत होते. आणि आज अशा वेळी मी त्यांची मुलाखत घेतो आहे जिथे काही वेळापूर्वीच अजितदादांनी भाषणात त्यांचा जरा समाचार म्हणा किंवा टीका म्हणा जे काय असेल ते घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर काही वेळात ते आता माझ्यासोबत आहेत. तो एक विषय आहे. आता ते भाजपात प्रचार करतायत ते आहे. बीडमधली काही समीकरणं असेल, वेगवेगळी प्रश्न मी त्यांना विचारणार आहे. सुरुवात अर्थातच आत्ताच्या सभेपासून. अजितदादांनी टीका नाही म्हणता येणार, पण जरासा जुन्या सहकाराचा एक समाचार म्हणता येईल. दादा हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि महायुतीचे घटक आहेत आणि एक सर्व महाराष्ट्रात सर्वांना परिचित असलेलं व्यक्तिमत्व आहे आणि अनेक वर्ष आम्ही त्यांच्यासोबत परिवाराने काम केलं आहे. त्यांच्याबद्दल खूप आदर हा मला आणि सर्वांनाच आमच्या सहकाऱ्यांना आहे. दादा असं म्हणाले की तुम्ही सगळेच्या सगळेच ए बी फॉर्म मागितले, पक्ष काय तुझ्या काकाचा आहे का? नाही, हे चुकीचं आहे. दादांना आम्ही कधीच ए बी फॉर्मबद्दल बोललेलो नाही. जे काही त्यांच्या पक्षातले जे लोक आहेत, जे माझ्याशी संपर्कात होते, त्यांच्याशी आमच्या चर्चा चालू होत्या आणि जेव्हा आम्हाला वाटलं की काहीतरी वेगळा ह्यांचा प्लॅन आहे आणि एक षडयंत्र त्या ठिकाणी रचलं जातं आहे, तेव्हा आम्ही वेगळं होण्याचं मार्ग स्वीकारला. ते जरी म्हणत असले पक्ष कुणाचा काय, ते का मी काय माझ्या काकाचा समजत नाही पक्ष, तो त्यांच्याच काकांचा पक्ष आहे आणि तो त्यांना राहू द्यावा त्यांनी. आता मी माझी वेगळी भूमिका घेतली आणि आम्ही त्याच्यात खुश आहेत. तुम्ही मुलाखतीत खूप शॉर्ट उत्तरं देत असता म्हणून प्रश्न थोडे जास्त विचारावे लागतात, पण मला एका विषय थोडा सविस्तर जाणून घ्यायचा आहे. हा ए बी फॉर्मचा एक विषय झाला. भाजपात प्रवेश करण्याआधीच्या ज्या काही घडामोडी होत्या, ज्या तुम्ही आजपर्यंत कुठे फार बोलून दाखवलेल्या नाही आहे, ते फक्त तुम्हालाच माहिती आहेत. नेमकं काय घडलं होतं त्या काही दिवसात? नाही, भाजप प्रवेश असा काही ठरलेला नव्हता आधीपासून. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनच लढायचं ठरवलेलं होतं, पण पक्षांतर्गत जे वाद आहेत आणि त्यातून ज्या वाटाघाटीचं एक सत्र सुरू झालं, त्यात आम्हाला असं वाटलं की आम्हाला कुठंतरी विश्वासात घेतलं जात नाही. एवढं मोठं जिल्ह्याचं सगळ्यात मोठं शहर आहे,
तिथं नगराध्यक्षाचे पदाचे उमेदवार कोण असावेत, कसे असावेत, ह्याबद्दल किमान चर्चा तरी व्हायला पाहिजे होती. आणि हे जे सांगतायत डिझाईन बॉक्स, कुठं सर्वे, तुम्ही हे सगळे सर्वे हे फार्स आहेत. खरं तर याच्यात आपण खोलात गेलं तर तुम्हाला कुठंच समजणार नाही की कशा प्रकारे उमेदवारी दिली. उदाहरणार्थ नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे आमच्याकडं चांगले उमेदवार आम्ही शोधून ठेवलेले होते, त्यांच्याबद्दल विचारणा झाली नाही. जे आता तुम्ही पाहताय आताचे उमेदवार जे दिलेले आहेत ते एका विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी, कोणाची तरी सासू आहे म्हणून त्यांना द्या उमेदवारी, मग त्यांना कागदावर दिलेले शब्दही वाचता येत नसतील तर काय सर्वे नेमका पक्षाने केला आहे, हा माझा प्रश्न आहे. आणि जे उमेदवार आता जे एवढा डिझाईन बॉक्सचा कुठं काय सर्वे करून जर दिला आहे आणि पालकमंत्री स्वतः दादा बीडला आहेत, तर कमी चांगला उमेदवार, नोन उमेदवार द्यायला पाहिजे होता. हा असे उमेदवार जे की 2-3दा बडतर्फ झालेत नोकरीतून आणि त्यांच्याबद्दल ते जिथं राहतात त्या परिसरात काय चर्चा आहे हे एकदा दादानी पुन्हा सर्वे केला तर उमेदवारी परत घ्यायची वेळ येईल. त्यासोबतच आदरणीय पप्पूजी कागदे साहेबांना उमेदवारी द्यायचं ह्यांनी झुलवलं 2-3 महिने, ते सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं. जर त्या गोष्टी आम्हाला आधी सांगितलं असतं विश्वासात घेऊन तर आम्हीसुद्धा त्यांची उमेदवारी फायनल केली असती. आम्हाला त्याबद्दल काही नव्हतं, पण कुठंच काही विचारायचं नाही अशा प्रकारे जर पक्षाची भूमिका असली तर याला मी समर्थन देऊ शकत नाही. हे शहर हे गेले अनेक वर्ष माझ्या परिवारावर, माझ्या वडिलांवर विश्वास ठेवून चाललेलं शहर आहे आणि याची मला जबाबदारी आहे. मला ह्या शहराला कायम पुढचे 15-20 वर्ष काम करत असताना चांगले उमेदवार, चांगले नगरसेवक द्यायचं हे माझ्या मनात होतं. आणि ते त्या पक्षातून होत नसेल, उद्या चालून बीडकरांना आणि तिथं नगरपालिकेच्या प्रशासनाला त्रास होईल अशी मला जेव्हा जाणीव झाली तेव्हा मी वेगळी भूमिका घेतली. तुमचा म्हणजे आता तुम्ही त्या उमेदवाराविषयी जेव्हा बोलतात त्या उमेदवाराच्या सुनेने आज काही आरोप केलेत, म्हणजे राष्ट्रवादीच्या जे उमेदवार आहेत त्यांच्या. नाही, मला वाटतं त्या काय पर्सनल गोष्टी असतील त्याच्यात मला काही इंटरेस्ट नाही. पण उमेदवार देताना सक्षम द्यावा, चांगला द्यावा, ज्याला बीडची एवढी मोठी नगरपालिका सांभाळता यावी, 2 शब्द वाचून बोलता यावे एवढा तरी उमेदवार पाहिजे होता. पण फक्त जात आणि धर्म बघून जर उमेदवारी देत असतील तर हा खरं तर जे अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षण आहे त्याच्यावर पण अन्याय आहे आणि हास्यास्पद आहे की तुम्ही सर्वेचे नाव घेऊन असे उमेदवार देतात. विजयसिंह पंडित आणि तुमच्यात इथं संघर्ष होता एका पक्षात असताना. तुम्ही ह्या दादांपर्यंत कधी बोललं होतात की ते त्यांचं बीडमध्ये हस्तक्षेप आहे, ते गेवराईचे आमदार असतानाही बीडमध्ये हस्तक्षेप करतायत किंवा जे काही गोष्टी तुमच्यात होत्या? हो, इथले जे काही बगलबच्चे असतील त्यांना हाताला धरून हे काहीतरी कुरघोड्या करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. खरं तर त्यांच्या मतदारसंघात जी नगरपालिका आहे त्याच्यात त्यांचे काय हाल आहेत, त्याच्यात काय इतिहास आहे त्यांचा, हे जाणून घ्यायला पाहिजे होतं पक्षश्रेष्ठींनी. ते काय त्यांनी न जाणता, ज्यांना कुणाला बीड शहराबद्दल काहीच माहिती नाही त्यांच्याकडं जर तुम्हाला धुरा द्यायची असेल तर हे पक्षाचं आणि तिथलं सगळ्या त्या युनिटचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही या निवडणुकीच्या दरम्यान म्हणजे जेव्हा तुम्ही पक्षात राजीनामा दिला आणि दुसऱ्या दिवशीच घडामोड उघडली भाजपात जाण्याची, म्हणजे खूप कमी कालावधीत हे सगळं घडलं. तुम्ही हा निर्णय घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही पंकजाताईंना हा निर्णय कळवला त्यांची काय रिॲक्शन होती पहिली? नाही, ताईंसोबत आम्ही महायुतीत आहोत त्याच्यामुळे त्याच्या एक महत्त्वाचा त्या घटक आहेत म्हणून त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आणि तसंच जे शिवसेनेचे प्रमुख आहेत त्यांच्याशी माझी चर्चा गेले 8-10 दिवस झाली आणि त्यातून आमचं असं चाललं होतं की इथं महायुती राहिले तर सामाजिक समीकरणं व्यवस्थित बसतील आणि आपला अध्यक्षपदाचा उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार हे इझिली निवडून येतील म्हणून त्या गोष्टीवर आमची चर्चा होती. पण जेव्हा हे आमच्या पक्षातलं वातावरण मला बिघडताना दिसलं मग आम्ही असं ठरवलं की एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि पंकजाताई ह्या एक सरळ नेतृत्व आहे आणि त्यांचं नेतृत्व मान्य करून आम्ही आणि आमचे सर्व सहकारी ते त्या पक्षात जाऊन आज उमेदवारी आम्ही एक चांगले चेहरे बीड शहरामध्ये दिलेत, नगराध्यक्ष पदाचे आणि नगरसेवक पदाचे. त्यामुळे बीडकरांमध्ये सुद्धा एक उत्साहाचं वातावरण या ठिकाणी पाहायला. पप्पू कागदेंचा जो विषय झाला त्याच्यामुळे त्यांच्यासह आंबेडकरी समुदायाने खूप मोठ्या प्रमाणात पंडितांवर टीका केली, राष्ट्रवादीवर, अजितदादांवरही टीका केली. मात्र पप्पू कागदे यांनी आज जी काय भूमिका जाहीर केली की मी तुतारीला पाठिंबा देतो आहे आणि त्यांनी आमच्याच मुलाखतीत सांगितलं काही वेळापूर्वी
की जर मला भाजपच्या एका जरी नेत्याने फोन लावला असता तरी मी तुतारीऐवजी भाजपला पाठिंबा दिला असता. हे माझं खरं तर त्यांच्यासोबत 2 वेळा फोनवर संभाषण झालं. आमचे शहराध्यक्ष अशोकजी लोढा हे त्यांना तासभर भेटूनही आले होते. पण कदाचित त्यांचा काहीतरी निर्णय त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चर्चा होऊन ठरला असेल. त्याच्यामुळे त्यांनी ती भूमिका घेतली आणि मला वाटतं की त्यांच्यावर ही वेळ ओढावून नेण्याचं काम आणि हे पाप हे राष्ट्रवादी पक्षाचे जे इथले नेते आहेत, अजितदादा पक्षाचे, त्यांनी केलं आहे आणि त्याचं फळ त्यांना फक्त बीडमध्येच नाही, गेवराई असेल, जिल्ह्यात असेल, महाराष्ट्रात असेल, त्याचे पडसाद नक्की उमटतील. पण पप्पू कागदे जे आहेत, म्हणजे त्यांचा पक्ष जो आहे RPI, भाजपसोबत त्यांची नैसर्गिक युती गेल्या कित्येक वर्षापासून आहे. म्हणजे केंद्रात, राज्यात ते राष्ट्रवादी किंवा शिवसेनेत त्यांची युती आधी नव्हती, त्यांची भाजपसोबत आहे. एक भाजप म्हणून तुम्हाला त्यांना कन्व्हिन्स करणं आणखी सोपं पडलं असं जर प्रयत्न केला असेल? त्यांच्याबद्दल आता मी माझ्या पक्षश्रेष्ठींना बोललो होतो की असं त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे आणि आपल्यासोबत ते राहिले तर नक्कीच पक्षाला सुद्धा युतीला ते एक घटक आहेत तर फायदा होईल. पण मला माहीत नाही काय घडामोडी झाल्यात आणि त्यांनी डिसिजन जे घेतलं आहे आणि एकदा जर डिक्लेअर केलं आहे तर आता पुढे बघू काय होतं आहे. पण आम्ही चांगल्या पक्ष आमचा इथं बीड नगरपालिकेत हा चांगल्या परिस्थितीत आहे. तिथे मला त्याच्यावरती यायचं तुम्ही आता जे बोललात त्याच्यावरती. पण जेव्हा तुम्ही राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला तिथे तुमचा आणि पंडितांचा संघर्ष होता. तुम्हाला असं नाही वाटलं की जर आपण पक्ष सोडला तर यांच्यासाठी तर बीडचं पूर्ण रानच मोकळं होतं आहे, मग यांना कोणी स्पर्धकच उरणार नाही? नाही, बिलकुल नाही. याच्या आधीसुद्धा अनेक वेळा त्यांनी बीडमध्ये पॅनल उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता परत माझे वडिलांची तब्येत जरा ठीक नाही आणि काकांबद्दल जे बोललेत आज ते सुद्धा थोडे पक्षाच्या बाहेर होते. त्यामुळे त्यांना वाटत असेल की इथं आम्ही काहीतरी करून दाखवू. पण बीडची जनता ही स्वाभिमानी आहे. त्यांना जर गेवराईनेच नाकारलं आहे तर त्यांना इथून आम्ही परत त्या गेवराईच्या बॉर्डरपर्यंत पाठवणार आहोत. ते खरं तर तुम्हाला बोललेत की यांचा बंदोबस्त कसा करायचा ते आम्हाला माहिती आहे. तुम्ही म्हणाला होतात पार्सल आम्ही परत पाठवू, तर त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं आहे की यांचा बंदोबस्त कसा करायचा हे मला माहिती आहे. तर वेळाने काळ ठरवेल. आम्ही लोकांसोबत राहतो आणि लोकांमध्ये राहतो. तुम्ही पाहता हा गेट आणि हा दरवाजा हा 24 तास उघडा असतो. त्यामुळं लोकांना क्षीरसागर परिवारावर विश्वास आहे. आमच्या आदरणीय पंकजाताई यांच्यावर लोकांना विश्वास आहे. त्या अशा नेत्या आहेत की जे फसवेगिरी करत नाहीत आणि फसवेगिरी आणि गटबाजीला जर स्वतःच्याच पक्षात खतपाणी भेटत असेल तर कुणाला काम करायला आवडेल. म्हणून आम्ही सगळे मोकळा श्वास घेत आहोत आज आणि चांगले रिझल्ट तुम्हाला दिसतील. भाजप इथे एवढ्या ताकदीने पहिल्यांदा लढती म्हणजे बीड नगर परिषदेच्या इतिहासामध्ये आणि तुम्ही भाजपमध्ये. भाजपचे स्थानिक कार्यकर्त्यांसोबत कसं तुमचं बॉन्डिंग जुळलं आहे का किंवा कसं तयारी? कारण खूप कमी वेळेत झालं आहे. काही गोष्टी अचानक झाल्यामुळं थोडा ताळमेळ बसणं हा अचानक झाल्यामुळं सगळ्यांनाच आश्चर्य वाटण्यासारखं होतं आणि यातून काही जणांना आम्हाला उमेदवारी देता आली नाही. त्या काही जशा तिकडं पक्षात झाल्या असत्या तशा इकडंही काही नाराज्या होत्या. पण हा पक्ष शिस्तीचा पक्ष आहे आणि दिल्लीपर्यंत आणि खाली गल्लीपर्यंत उगीच हा सत्तेत नाही पूर्ण देशात. त्याच्यामुळं या पक्षाच्या लोकांनी मोठं मन करून सगळ्या आमच्याशी चर्चा करून आता सगळ्यांनी मिळून एक युनिट म्हणून उभं राहायचं ठरवलं. शेवटचा प्रश्न आहे. जयदत्त अण्णांनी तुम्हाला विधानसभेत पाठिंबा दिला होता, त्यावेळी तुम्हाला तो खूप मोठा आधार वाटला होता. आजही त्यांनी त्यांची भूमिका कदाचित पहिल्यांदाच या निवडणुकीत सगळ्यात समोर आली असावी, ते स्वतः मैदानात उतरलं तर दिसतंय. हो, आता आदरणीय अण्णा हे आज सकाळपासून अनेक लोकांना भेटलेत आणि आत्ताच पेडबीड भागात एक मोठी सभा, त्या ठिकाणी 5 प्रभागाचे उमेदवार होते आणि पेडबीड भागातले सर्व प्रमुख त्या ठिकाणी उपस्थित होते आणि तिथून मेसेज हा शहरात जाईल आणि भक्कम पाठिंबा हा अण्णांचा आमच्यासोबत राहील. जयदत्त अण्णांचा एक काल फोटो होता गेवराईतला, ते बाळाजी पवारांना भेटल्याचा. पंडित बीडमध्ये लक्ष घालत असताना क्षीरसागर पंडितांच्या गेवराईत गेले असा तो फोटो होता. असा आशयाची त्याच्यावर चर्चा झाली काल. हे बघा, टिट फॉर टॅट ज्याला म्हणतात त्या पद्धतीने आम्ही चाललो आहोत. तर योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी सोडण्यापासून तर अजितदादांची उपहासात्मक ठिकाणे सगळ्या गोष्टींवरती उत्तरं दिली आहेत. तुमची मतं कमेंटमध्ये लिहा. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत.